जगातलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे माहितीये? ग्रीनलँड. पण हे बेट फक्त एक बर्फाचा डोंगर नाहीये, तर त्यामागं एक जबरदस्त आश्चर्यकारक कहाणी आहे. चला तर मग ती उलगडूया. चला सगळ्यात आधी येणाऱ्या प्रश्नापासूनच सुरुवात करूया. म्हणजे नावामध्येच एक गंमत आहे नाही का? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 1000 वर्ष मागे जावं लागेल, थेट वायकिंग्सच्या काळात. तर गोष्ट अशी आहे की 10व्या शतकात एरिक द रेड नावाचा एक वायकिंग होता. त्याने लोकांना या बर्फाळ प्रदेशात वसण्यासाठी आकर्षित करायला एक भन्नाट मार्केटिंग आयडिया वापरली. त्याने विचार केला की हिरवीगार जमीन असं आकर्षक नाव ठेवलं तर लोक नक्कीच येतील. पण नावामागची ही गंमत म्हणजे ग्रीनलँडच्या हजारो वर्षांच्या इतिहासाची केवळ एक छोटीशी झलक आहे. खरी कहाणी तर आत्ता सुरू होते. गंमत म्हणजे वायकिंग्सच्या येण्याआधीही ग्रीनलँडमध्ये असे लोक राहत होते ज्यांनी इथल्या अत्यंत कठीण थंड वातावरणात टिकून राहण्याची कला साधली होती. विचार करा, गेल्या 4500 वर्षांपासून इथे एकामागून एक संस्कृती नांदल्या आहेत. अगदी सुरुवातीचे पॅलिओइनोइट लोक, मग डोर्सेट संस्कृती आणि त्यानंतर आले वायकिंग्स आणि आजच्या इन्वेट लोकांचे पूर्वज असलेले थुले. या प्रत्येकाने इथल्या भूमीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आता या नकाशात पाहिलं की लगेच लक्षात येतं की नॉर्स आणि थुलेसारखे वेगवेगळे गट शेकडो वर्ष ह्या बेटावर कसे एकत्र राहत होते आणि हळूहळू पसरत गेले. जणू काही इतिहासाचा एक जिवंत प्रवाहच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. नॉर्स वसाहती इथे अनेक शतकं टिकल्या, चांगल्या भरभराटीला आल्या. पण मग अचानक त्या रहस्यमयरित्या नाहीशा झाल्या. त्यांची शेवटची लेखी नोंद कोणती? तर 1408 साली ह्याच चर्चमध्ये झालेल्या एका लग्नाची. त्यानंतर काहीच नाही, शांतता. मग त्यांचं झालं तरी काय? इतिहासकारांच्या मते कदाचित एकामागून एक संकटं आली असावीत. हवामान अधिक थंड होऊ लागलं, शेती करणं जवळपास अशक्य झालं, त्यांच्या मुख्य निर्यातीचं म्हणजे वॉलरसच्या दातांचं महत्त्व कमी झालं आणि कदाचित ते बदलत्या परिस्थितीशी जुळून घेऊ शकले नाहीत. या सगळ्याचा परिणाम ते इतिहासातून नाहीसे झाले. नॉर्स लोकांच्या नंतर थुले इन्युइट संस्कृती ही इथली प्रमुख संस्कृती बनली आणि अनेक शतकांनंतर एका नवीन युरोपियन शक्तीने इथे पाऊल ठेवलं आणि ती शक्ती होती डेन्मार्क. एकेकाळची वसाहत, मग डेन्मार्कचा एक भाग आणि आज एक स्वयंशासित प्रदेश. ग्रीनलँडने अधिक स्वायत्ततेच्या दिशेने एक स्थिर आणि निश्चित असा प्रवास केला आहे. तर मग आज ह्या स्वयंशासित देशातलं आयुष्य नक्की कसं आहे? या अवाढव्य बेटावर 2022 साली फक्त इतके लोक राहत होते. म्हणजे विचार करा, जगातील सर्वात मोठं बेट आणि इतकी कमी लोकसंख्या. साहजिकच हा जगातील सर्वात विरळ लोकवस्तीचा प्रदेश आहे. इथले बहुतेक लोक जे ग्रीनलँडिक इन्विट आहेत ते नैऋत्य किनाऱ्यावरच्या बर्फमुक्त भागातील लहान शहरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये राहतात. कारण खरं तर ह्याच भागात जीवन शक्य आहे. आजची अर्थव्यवस्था जवळजवळ पूर्णपणे एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, मासेमारी. देशाच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल 90% जास्त वाटा फक्त मासे आणि कोळंबीचा आहे. तरीही देशाची अर्थव्यवस्था डेन्मार्ककडून मिळणाऱ्या वार्षिक अनुदानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. हे अनुदान सरकारच्या एकूण उत्पन्नाच्या जवळपास अर्धे आहे. पूर्ण स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करताना हे एक मोठं आर्थिक आव्हान आहे, हे नक्की. आणि हेच आर्थिक वास्तव ग्रीनलँडला एक मोठ्या द्विधा मनस्थितीत आणून ठेवतं. कारण त्याच्या भविष्याला आकार देणाऱ्या 2 मोठ्या जागतिक शक्ती आहेत. एक म्हणजे हवामान बदल आणि दुसरं म्हणजे भूराजकारण. ग्रीनलँडची बर्फाची चादर प्रचंड वेगाने वितळत आहे. हे बघा, 2012 साली फक्त 4 दिवसात किती मोठा बदल झाला हे या सॅटेलाइट इमेजेसमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. आणि हा काही एकदाच झालेला प्रकार नाहीये. हा आलेख दाखवतोय की 1996 पासून दरवर्षी बर्फाचं वस्तुमान कमीच होत आहे. आणि याचा थेट परिणाम जागतिक समुद्राची पातळी वाढणं. याचा परिणाम किती गंभीर असू शकतो? जर ग्रीनलँडची संपूर्ण बर्फाची चादर वितळली तर जगभरातील समुद्राची पातळी तब्बल 7.4 मीटर म्हणजे साधारण 24 फुटांनी वाढू शकते. ही खरंच एक मोठी धोक्याची घंटा आहे. पण ह्या पर्यावरणीय संकटातच एक भूराजकीय विरोधाभासही दडलेला आहे.
जसजसा बर्फ वितळतोय तसतसे नवीन सागरी मार्ग खुले होत आहेत आणि जमिनीखाली दडलेली प्रचंड खनिज संपत्ती मिळवण्याचा मार्गही मोकळा होत आहे. आणि ही गोष्ट जगातील मोठ्या शक्तींच्या नजरेतून सुटलेली नाही. अमेरिका, रशिया आणि चीनसारखे देश या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. यामुळे ग्रीनलँड अचानक एका नवीन जागतिक महासत्तेच्या खेळाच्या केंद्रस्थानी आलाय. आणि हाच तो प्रश्न आहे जो या विशाल गुंतागुंतीचा आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रदेशाचं भविष्य ठरवेल. यावर विचार